नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन मी या ठिकाणी चालू करणार आहे, हे सेशन चालू करायच्या अगोदर 2 मिनिटं मला थोडंसं या ठिकाणी बोलायचं आहे. मी एक संडेला जे आहे आपल्या टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्या चॅनलवर एक मेसेज केला होता. तो मेसेज तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बघितला असेल, काही लोकांनी बघितलेला नसेल. तर तो मेसेज नेमका असा होता की काय झालं, मागच्या काही दिवसामध्ये जसं मी तुम्हाला लोकांना सांगितलंय की खूप सारे लोक ऑनलाईनवर शिकवत आहे, खूप सारे लोक फक्त ऑनलाईनवर शिकवत आहे, काही लोक जे आहे ते हायब्रिड मोडमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर काही जे लोक आहे, जसं साकार एज्युकेशन आहे, साकार एज्युकेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपला जो ऍक्च्युअल प्लॅटफॉर्म आहे तो ऑनलाईनचा नाही आहे. आपण मेन फोकस जो केलाय तो आपला ऑफलाईन लेक्चरवर आहे. आणि टू बी ऑनेस्ट, मला हेच माहितीये, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहितीये, जे टीचर्स ऑलरेडी ऑनलाईन घेतात त्यांनाही हे माहितीये की ऑनलाईनवर घेतला जाणारा जो काही कंटेंट आहे इट इज सप्लिमेंटरी सोल्युशन असं जनरली कन्सिडर केलं जातं. पण काही लोकांनी जो आहे फक्त ऑनलाईनचाच प्लॅटफॉर्म त्यांनी या ठिकाणी अवेलेबल केलाय. आणि ते काय करतात, सकाळी उठल्याच्या नंतर जो कंटेंट त्यांना जसं ठरलंय त्याप्रमाणे लगेच तो कंटेंट ते चालू करतात. कोणी सकाळी 5 ला चालू करतं, कोणी सकाळी 6 ला चालू करतं. आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने. आता युजली कसं असतं माहिती का, साकार एज्युकेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर साकार एज्युकेशनचा जो मेन कंटेंट आहे तो ऑफलाईन मोडला आहे. ऑफलाईन मोडला सर्व बॅचेस घेऊन त्याच्यानंतर उरलेल्या वेळेतून आम्हाला जेवढा काही वेळ या ठिकाणी मिळतो त्या वेळेनुसार आम्ही काय करतो, अजून काही ऍडिशनल सेशन्स असतील किंवा ऍडिशनल क्वेश्चन्स असतील किंवा ऍडिशनल काही कन्सेप्ट असतील त्या विद्यार्थ्यांना आम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहे. आणि त्या प्रोव्हाइड करत असताना आम्हाला केले जाणारे आमच्या बाजूचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न करत असताना दर 2 दिवसाला, रोज जरी म्हणलं तरी चालेल, पण मिनिमम दर 2 दिवसाला एक व्हिडिओ मी या ठिकाणी मॅथ्सचा टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. कारण ऑफलाईन बॅचेस झाल्याच्या नंतर उरलेल्या वेळेतून हे आमच्या बाजूने केले जाणारे जे एफर्ट्स आहेत हे फक्त तुम्हा लोकांसाठी आहे. कारण आता जनरली काय होतं, ऑफलाईन मोडमध्ये मी मॅथमॅटिक्स तुम्हाला लोकांना या ठिकाणी शिकवतो. जर मी ऑफलाईन मोडमध्ये मॅथमॅटिक्स शिकवतो आणि नंतर तुम्हाला ऑनलाईन कंटेंट थ्रू माय साईड जर त्या ठिकाणी कंटेंट नसेल, तो कंटेंट जर समजा तुम्ही मॅथ्ससाठी दुसऱ्या कुठल्या एखाद्या टीचरचा फॉलो करत असेल, 10% का होईना, 5% का होईना, 20% का होईना, प्रत्येक टीचरची शिकवण्याची मेथड शिकवण्याचा जो अप्रोच असतो, त्याच्या समजून सांगण्याची जी टेक्निक असते ती थोडीफार 10 ते 20% मध्ये जी आहे ती थोडीशी वेगळी असते. आणि याच्यामध्ये काय होतं, माझ्या विद्यार्थ्यांना मी ऑफलाईन मोडमध्ये खूप चांगलं शिकवतो, पण काय होतं, एकदा शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर ते विद्यार्थ्यांना परत बघायला भेटत नाही. किंवा कदाचित विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे परत जर मी सरांना विचारायला लागलो, सर माझ्याबद्दल काय विचार करतील, या हेजिटेशन मध्ये बरेच विद्यार्थी जे असतात तर त्यांचे डाऊट जे आहे ते सेम पद्धतीने क्लिअर न करता ते एकदा बघून आणि त्याला नंतर चला जेवढं जमेल तेवढं करूयात. आणि मग हे करत असताना जेव्हा मी त्या विद्यार्थ्यांना बघतो, ते विद्यार्थी त्याच्यामध्ये बऱ्याचदा ते कॅल्क्युलेशन करत असताना परत त्याच वेनी, ट्रेडिशनल वेनी सुरू करतात. किंवा दुसरा कोणाचा तरी व्हिडिओ बघतील, त्याने काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं, मी काहीतरी ऑफलाईन मोडमध्ये वेगळं सांगितलेलं असतं, त्याने ऑनलाईन मोडमध्ये वेगळं सांगितलेलं असतं. मग मी सांगितलेलं ऑनलाईन मोडवर बघितलेलं, त्याच्यामध्ये अजून विद्यार्थ्यांमध्ये होतं कन्फ्युजन क्रिएट की आता यांच्यापैकी नेमकं कुठलं फॉलो करायचं. कारण त्याचंही धड अर्ध त्याचं पकडलं जातं, धड अर्ध इकडचं पकडलं जातं. आणि मग त्याच्यानंतर कन्फ्युजन क्रिएट होतं की आता नेमका कुठला पार्ट जो आहे तो सॅटिस्फाय करता येऊ शकतो किंवा आपल्यासाठी फायद्याचा असू शकतो. तर हेच कन्फ्युजन ऍटलिस्ट माझ्या साकारच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी मी हा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी चालू केलाय. ट्रस्ट मी, दिवसभर ऑफलाईन लेक्चर घेतल्याच्या नंतर आम्ही हे जे एक्स्ट्रा सेशन्स या ठिकाणी घेतो हे आम्ही आमच्या बाजूने खूप प्रामाणिक प्रयत्न करून, प्रामाणिक मेहनत करून हे आमच्या बाजूने घेतलं जातं. काही ठिकाणी हायब्रिड मोड असतो, ज्या ठिकाणी म्हणजे ऑफलाईन लेक्चर चाललंय तिथंच कॅमेरा लावलेला असतो, त्याच्यानंतर तेच लेक्चर नंतर ते युट्यूबला अपलोड केलं जातं किंवा लाईव्ह सेशन्स मध्ये तेच घेतलं जातं. तर त्या लोकांना पण तसं बघायला गेलं तर एक्स्ट्रा एफर्ट्स करायची गरज या ठिकाणी नाही पडत. आणि ओके, नो प्रॉब्लेम, हा त्यांचा प्रश्न आहे. ते त्या पद्धतीने तो कंटेंट जो आहे तो विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतात की जो ऑफलाईन एज वेल एज ऑनलाईन मोडवर पण त्यांना बघायला मिळेल. इट इज नन ऑफ अवर बिझनेस, ऍक्च्युअली तो त्यांचा पार्ट आहे. फक्त मी माझ्या बाजूने तर काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की ऑफलाईन मोडमध्ये दिवसभर आपले लेक्चर झाल्याच्या नंतर आम्ही अजून त्यातून वेळ काढून आणि हे लेक्चर तयार करून जे आम्ही तुमच्या समोर प्रेझेंट करतो, याच्या मागचं एक अल्टिमेट रिझन किंवा याच्या मागचा जो माझा प्रयत्न आहे तो फक्त याच्यासाठीच आहे की जे तुम्ही ऑनलाईन बघतात आणि जे ऑफलाईन माझ्याकडे शिकतात त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स यायला नको, ते व्हेरिएशन्स येऊ नये म्हणून तीच कन्सेप्ट तुम्हाला जी शॉर्टकट मी ऑफलाईन लेक्चरमध्ये शिकवलेली आहे ती परत तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये पण तीच नेहमी बघायला भेटावी आणि नेहमी बघून तुमची ती कन्सेप्ट 100% क्लिअर व्हावी. याच्यासाठीचा जो प्रयत्न आपला या ठिकाणी चाललाय तो प्रयत्न म्हणजेच माझी मास्टर स्ट्रोक सिरीज, ही जी सिरीज आता तुमच्या समोर मी या ठिकाणी चालू केलेली आहे. खूप सारे व्हिडिओ याच्यामध्ये झालेत आणि मी जर सांगितलं ना, ही सिरीज काही 10 आणि 20 व्हिडिओसाठी मी सुरू केलेली नाहीये. याच्यामध्ये अनलिमिटेड व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केले जाणार आहेत.
ज्याच्यामध्ये प्री लेवलचा कंटेंट असेल, त्याच्यामध्ये मेन्स लेवलचा कंटेंट असेल, ऑफिसर लेवलचा प्री असेल, क्लेरिकल लेवलचा प्री असेल. आय एम जस्ट गोइंग टू कव्हर ईच अँड एव्हरी पॅटर्न ओव्हर हिअर. जो प्रत्येक टाईपचा प्रश्न, प्रत्येक कॅटेगरीचा प्रश्न, प्रत्येक लेवलचा प्रश्न मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करणार आहे. आणि जसं मी नेहमी म्हणतो की एक थोडंसं काही अंशी अप्रिशिएशन तुमच्या बाजूने मिळतंय. अजूनही काही लोक जे आहेत ते दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यातच खूप जास्त मग्न आहेत. कदाचित ते अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, किंवा कदाचित त्यांना असं वाटत असेल की यांनी ही जी मास्टर स्ट्रोक सिरीज सुरू केलेली आहे ही कुठपर्यंत चालेल. आज 10 व्हिडिओ टाकले, 15 व्हिडिओ टाकले, 20 व्हिडिओ टाकले, त्याच्यानंतर जर बंद झाली तर काय होणार. म्हणून मी तुम्हाला लोकांना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रॉमिस देतोय की ही जी सिरीज आहे ही न थांबणारी आहे. ही सिरीज जी आहे याच्यामध्ये शेकडो हजारो व्हिडिओ अपलोड जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत ही सिरीज थांबणार नाहीये. माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कंटेंट, क्वालिटी कंटेंट जो आहे तो इथून भेटावा. येस, ऑब्व्हियसली सुरू करताना मी इझी लेवल पासूनच सुरू केलं होतं. काय मेन्स लेवलचे पण लेक्चर मी मागे घेतले, पण त्याच्यातून माझ्या विद्यार्थ्यांचा मला एक अप्रोच मिळाला की सर सध्या मेन्स लेवलचं न घेता थोडंसं आपण जो आहे प्री लेवलकडे जर फोकस केला, कारण आता पुढच्या काही दिवसात सगळ्यांना सुरुवातीला प्री लेवलच्या एक्झाम्स द्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी हा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी चालू केलाय. एक छोटंसं माझ्या मनात आलेला जो पॉईंट होता तो पॉईंट फक्त या ठिकाणी मी क्लिअर केलाय, याच्यासाठी की तुम्हाला ते कन्फ्युजन क्रिएट होऊ नये आणि एक मनामध्ये डाऊट राहू नये की सर आता ही सिरीज नेमकी किती दिवस चालणार आहे. ही सिरीज जी आहे ही अनलिमिटेड जे आहे व्हिडिओज अपलोड या ठिकाणी केले जाणार आहेत आणि अनलिमिटेड लेक्चर्स या ठिकाणी घेतले जाणार आहे. बाय चान्स उद्या चालून जर मला असं वाटलं की चला थ्रू द स्टुडंट अप्रिशिएशन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळतंय, आय एम जस्ट सपोज टू बी थिंक अबाउट की जे काही आपल्याला अजून ऑनलाईन कंटेंट जो आहे सपोज टू बी बॅच फॉर्मॅटमध्ये असेल किंवा मग एक्स्ट्रा सेशन फॉर्मॅटमध्ये असेल किंवा फक्त मेन्सची बॅच असेल किंवा फक्त प्रीची बॅच असेल, अशा फॉर्मॅटमध्ये मला मॅथ्सचा जेवढा कंटेंट तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करणार आहे. अजूनही पुढच्या व्हिडिओमध्ये, येत्या व्हिडिओमध्ये मी माझं जे काही पर्सनल ओपिनियन असेल रिगार्डिंग ऑल दिस थिंग्स ह्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडतच राहणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. आज जास्त चर्चा न करता, कारण मला आजचं लेक्चर जे आहे ते पण या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही बघू शकता लिटरली डीआयचा आज आपण 8वा पार्ट जो आहे तो या ठिकाणी सुरू करतो आहे आणि याच्यामध्ये यस ऑब्व्हियसली आय जस्ट वॉन्ट टू मेक अ 10 मार्क फिक्स ऑफ यू. तुम्हाला लोकांचे जे काही 10 मार्क आहेत ते मला या ठिकाणी फिक्स करायचे थ्रू द मास्टर स्ट्रोक सिरीज ऑब्व्हियसली. आणि आजही मी या ठिकाणी जे आहे तर डबल ग्राफ जे आहे ती मी या ठिकाणी तुमची आज कव्हर करणार आहे. तर बघूयात आजच्या सेशनमध्ये आपल्याला कुठल्या टाईपचे आणि कुठल्या क्वालिटीचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स या ठिकाणी बघायला मिळतील. खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी माझ्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन होत चाललेले आहेत. तो टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो माझा व्हर्च्युअल क्लासरूम आहे. सिंगल क्वेश्चनचे मल्टिपल आन्सर्स तुम्हाला हवे असतील तर यू शुड हॅव टू जॉईन युअर सेल्फ, असं मी तुम्हाला नेहमी सांगतो. आजही थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण मी बाकीच्या गोष्टी थोडंसं जास्त बोललोय, त्याच्यामुळे तिकडचा वेळ मला इकडे कव्हर करायचा आहे, त्याच्यामुळे मी याच्याबद्दल थोडंसं कमी बोलेल. वाईल व्हॉट टू रिमेंबर, जेव्हा डीआय बद्दल बोललं जातं, डीआय मध्ये जे इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाते लक्षात ठेवा, टेबल ग्राफ, बार ग्राफ, लाईन ग्राफ, रडार ग्राफ, केसलेट असेल, कुठल्याही कॅटेगरीचा जरी प्रश्न असेल तरी लक्षात ठेवा कुठल्याही कॅटेगरीचा डीआय असेल तर ती जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाते ती इन टर्म्स ऑफ रेशो जर दिली असेल तर रेशोवरून रेशो काढायचे असतील, रेशोवरून पर्सेंटेज काढायचे असतील आणि रेशोवरून कंपॅरिझन करायचं असेल, सो इट इज ऍक्च्युअली व्हेरी इझी टू डील विथ दॅट. कारण काय माहिती का, याच्यामध्ये आपल्याला जे आहे तर कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं जातं आणि खूप साऱ्या शॉर्टकट्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. इन सम ऑफ द डीआय आपल्याला जी माहिती दिलेली असते, इन्फॉर्मेशन दिलेली असते ती पर्सेंटेज फॉर्म मध्ये दिलेली असते. तरी पर्सेंटेज वरून रेशो काढायचे असतील, पर्सेंटेज वरून पर्सेंटेज काढायचे असतील किंवा पर्सेंटेज वरून कंपॅरिझन जर करायचं असेल तर हे खूप इझिली या ठिकाणी करता येतं. माय डिअर स्टुडंट्स, ट्रस्ट मी, जर ही गोष्ट, ही तिसरी स्लाइड जर तुम्ही सिरियस घेतली, मी नेहमी सांगतो तुमचे पर पेपर कमीत कमी 2 ते 3 मार्क जे मॅथ्सचे ते 100% या ठिकाणी वाढणार. सो रिमेंबर दिस थिंग. काय लक्षात ठेवायचे आपल्याला, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला की सर या अशा टाइपचे कॅल्क्युलेशन जर आपल्याला मिळत असतील आणि तिथून जर एखादी शॉर्टकट क्रिएट होत असेल सो डेफिनेटली यू विल हॅव टू फॉलो इट. ओके फाईन सर, पुढे आलोय आपण. आजचा आपला पहिला डीआय मी परत एकदा सांगितलंय, वी आर डीलिंग विथ द डबल ग्राफ्स. ओके, आपण या ठिकाणी डबल ग्राफ बद्दल चर्चा करतोय. आज जर तुम्ही बघितलं तर एक लाईन ग्राफ आहे, त्याच्यानंतर एक टेबल मला या ठिकाणी दिलेला आहे. सो व्हॉट इज द इन्फॉर्मेशन एक्झॅक्टली, आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली ती दिलेली आपल्याला प्रोडक्शन ऑफ द स्टील इन मिलियन टन्स आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हे जे दिलंय पहिला पाय चार्ट याच्यामध्ये आपल्याला जे आहे स्टीलचं प्रोडक्शन जे आहे रिस्पेक्टिव्हली 1995 पासून तर 2000 पर्यंत त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये किती होते त्याच्याबद्दल या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. ओके, शोज द मॅन्युफॅक्चरिंग अँड देअर पर्सेंटेज शेअर इन द टोटल प्रोडक्शन ऑफ द स्टील ड्युरिंग दॅट पिरियड. म्हणजे सर हा टेबल जो आहे ह्या टेबलमध्ये काय दाखवलं जाते, मी परत एकदा रिपीट करतो. इथं आपल्याला
1995 to 2000 मध्ये स्टीलचं जे होणारं प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शन बद्दलचा डेटा दिलाय आणि त्याच्यानंतर ते जे प्रोडक्शन होतंय त्या प्रोडक्शन मध्ये कोणाचा किती वाटा आहे तर ABCDE चा वाटा आपल्याला या ठिकाणी दिला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऑब्विसली. मतलब 1995 मध्ये जे टोटल स्टील प्रोडक्शन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये ए चा वाटा जो आहे तो 30% आहे, बी चा वाटा 20% आहे, सी आहे 15%, डी आहे 25% आणि ई आहे 10%. इन दॅट केस हे टोटल जे आहे 100% शेअर जो आहे या 5 लोकांचा 5 मॅन्युफॅक्चरर्सचा या ठिकाणी आहे. आणि लक्षात ठेवा हा जो पर्सेंटेज जो आहे त्यांचा प्रोडक्शनचा हा कन्सिस्टंटली जो आहे तो प्रत्येक इयर मध्ये कसा आहे तर तो सेम आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवा हे पर्सेंटेज आपल्याला ऍज इट इज कॅरी करायचे फ्रॉम 1995 टू 2000 पर्यंतचे. ओके फाईन. अजून एक महत्त्वाचा मुद्दा बघा, इथे एक नोट दिलेली आहे तुम्हाला. ही नोट काय म्हणते, टोटल स्टील प्रोडक्शन जे असणार आहे इन अ पर्टिक्युलर इयर तर ते असणारे प्रोडक्शन ऑफ द स्टील शीट प्लस प्रोडक्शन ऑफ द स्टील कॉइल्स. म्हणजे एखाद्या त्या कंपनीचा त्या पर्टिक्युलर इयरचा जर आपल्याला टोटल स्टील प्रोडक्शन जर विचारलं गेलं असेल तर लक्षात ठेवा या दोघांची ऍडिशन इक्वल टू युअर टोटल स्टील प्रोडक्शन असं या ठिकाणी म्हटलं जाणार आहे. इथं बघा ही जी ब्ल्यू लाईन दिलेली आपल्याला, ही ब्ल्यू लाईन इट इज गोइंग टू बी रिप्रेझेंट फॉर द प्रोडक्शन ऑफ द स्टील शीट आणि जी रेड लाईन दिलेली आपल्याला ती आहे प्रोडक्शन ऑफ द स्टील कॉइल्स. म्हणजे या दोघांचं ऍडिशन. फॉर एक्झाम्पल जर मी असं विचारलं की बाबांनो 1998 चं टोटल स्टील प्रोडक्शन किती आहे तर 1998 जर स्टील प्रोडक्शन काढायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला दोघांची ऍडिशन करावी लागेल. म्हणजे 18 आणि 17 म्हणजे 35 मिलियन टन अशा पद्धतीने आपल्याला जी आहे ती टोटल या ठिकाणी करायची आहे कॅल्क्युलेट. सो युजली अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला या ठिकाणी दिलाय आणि हा लाईन ग्राफ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे कोणाचंही जर कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असेल तर ते कॅल्क्युलेशन जे आहे तर ते टोटल कन्सिडर करावं लागेल. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी आहे. बरं सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय असतो माहिती का, सर्वात प्राईम कन्फ्युजन जे असतं ते असतं सर 1 मिलियन म्हणजे किती. तर लक्षात ठेवा 1 मिलियन इक्वल टू 10 लॅक्स असतात. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे कुठल्याही नंबरच्या समोर जर 6 झिरो मी जर लावले तर त्याला मिलियन मध्ये कन्वर्ट केलं जातं असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे 9च्या पुढे जर 0 लावले 9 मिलियन, 12च्या पुढे 6 झिरो लावले तर 12 मिलियन, 15च्या पुढे 6 झिरो लावले तर 15 मिलियन. अशा पद्धतीने डील केलं जातं. युजली असं म्हटलं जातं की सर 10⁻6 इक्वल टू जो आहे ना तो 1 मिलियन असतो. त्याच्यानंतर सर 10⁹ जो असतो तो युजली 1 बिलियन असतो. आणि त्याच्यानंतर सर 10⁻12 जर असेल सो इट इज ऍक्च्युअली 1 ट्रिलियन असतो. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचंय. पण युजली आपल्या या DI मध्ये आपल्याला जी गरज आहे ती गरज आहे फक्त आणि फक्त कशाची तर मिलियनची. म्हणून लक्षात ठेवा कुठल्याही नंबरच्या समोर जर 6 झिरो आपण पुट केले इट इज गोइंग टू बी कन्वर्ट इनटू द मिलियन. हा पॉइंट आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे लक्षात. चालेल. आता हे पण आपल्याला कळालंय. राईट नाऊ वी आर डीलिंग विथ द क्वेश्चन. बघा पहिला क्वेश्चन आपल्या समोर काय आलेला आहे. सर हाऊ मेनी टन्स ऑफ द स्टील वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय द मॅन्युफॅक्चरर ई इन 1997. सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा म्हणजे सर आपल्याला 1997 मध्ये जायचंय. सर 1997 चा जर आपण टोटल स्टील प्रोडक्शन जर काढलं या ठिकाणी 1997 10 आणि 12 या ठिकाणी 22 मिलियन टन्स आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे सरळ सरळ असं म्हणायला हरकत नाही की 22 वर 1 2 3 4 5 6 झिरो इट इज युअर 22 मिलियन टन्स. ओके. आणि त्याच्यामध्ये मला कोणासाठी पर्सेंटेज विचारले, कोणाचा मॅन्युफॅक्चरर विचारले आपल्याला तर आपल्याला ई बद्दल विचारले गेले. सो यू कॅन सी हिअर इन द टेबलमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते की सर ईचा वाटा जो आहे तो 10% आहे. आणि आपल्याला कुठल्याही नंबरचा जर 10% काढायचा असेल तर आपल्याला काय ठरलंय जस्ट गेट बॅक द 1 प्लेस. एक प्लेस जर तुम्ही मागे आला 1 झिरो जर कॅन्सल झाला तर 22 वर 5 झिरो हे उत्तर मला या ठिकाणी पाहिजे. सो डेफिनेटली सर ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. बघा डेसिमल शिफ्टिंग बद्दल मी तुम्हाला लोकांना शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर झिरो शिफ्टिंग बद्दल नेमका काय प्रकार आहे तो पण मी तुम्हाला लोकांना या ठिकाणी शिकवलेला आहे. त्याच्यामुळे जर 22 वर 6 झिरो ऑलरेडी दिले आणि आय जस्ट वॉन्ट टू क्लिअर की आय जस्ट वॉन्ट टू कॅल्क्युलेट द 10% ऑफ दॅट नंबर. जस्ट गेट बॅक 1 प्लेस, एक प्लेस मागे यायचे आपल्याला तर आपल्याला त्याचे 10% या ठिकाणी मिळाले. म्हणून 2.2 मिलियन तुम्ही त्याला म्हणू शकता. किंवा सोप्या भाषेमध्ये जर झालं तर 22 वर 5 झिरो म्हणजे आपला झाला 2.2 मिलियन विच इज ऍक्च्युअली द 10% ऑफ द 22 मिलियन. ओके फाईन. सर पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, ड्युरिंग 1995 अँड 2000 बोथ इन्क्लुसिव्ह म्हणजे 1995 पासून तर 2000 पर्यंत इन्क्लुडिंग दिस इयर्स हे पण इयर्स आपल्याला या ठिकाणी जे आहेत कन्सिडर करायचे. हाऊ मेनी इयर्स वॉज द स्टील कॉइल्स जे आहे ना स्टील कॉइल्स म्हणजे काय आहेत तर रेड लाईन. आता इथं आपण डायरेक्ट रेड लाईन पण म्हटलं तरी चालेल. स्टील कॉइल प्रोडक्शन इज
ऍक्च्युअली ग्रेटर दॅन द स्टील प्रोडक्शन, स्टील शीट्सचं प्रोडक्शन. आणि शीट्स म्हणजे काय दिले आपल्याला, ब्ल्यू कलर. सर रेड कलर जो आहे तो ब्ल्यू कलर पेक्षा ब्ल्यू कलरच्या वरती आहे, असे कॉम्बिनेशन्स आपल्याला किती ठिकाणी बघायला मिळतात. सो दिस इज ओनली पॉसिबल इन 1995 आणि 1996. म्हणजे फक्त 2च इयर्स असे आहे या ठिकाणी दिल्याप्रमाणे की सर 1995 आणि 1996 ज्याच्यामध्ये रेड पॉइंट हा ब्ल्यू पॉइंट पेक्षा वरती आहे. सो जर आपल्याकडे रेड कलर किंवा आपण काय म्हणता येईल कलरफुल जरी असेल आपल्याकडे ही फिगर, तर आपल्याला फक्त कलर बघून पण बघू शकतो आपण. किंवा जर आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट जर समजा असे काही एखादे हँडआउट असेल, तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की सर स्क्वेअर जो आहे तो डायमंड पेक्षा वरती पाहिजे, असे कॉम्बिनेशन किती ठिकाणी बघायला भेटतात, तर 1995 आणि 1996 मध्ये बघायला भेटतात. म्हणून ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. चला ओके फाईन, पुढे जातोय सर. इफ मॅन्युफॅक्चरर सी डझंट मेक द शीट्स. आता युजली जर आपण डिप्लोमॅटिक वेनी जर या ठिकाणी विचार केला, आय एम हॅव्हिंग अ 5 मॅन्युफॅक्चरर ए बी सी डी आणि ई आहे. पण या प्रश्नाची सुरुवात बघा इफने झालेली आहे. मी याच्या अगोदर पण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे, आज परत एकदा रिपीट करतो की ज्या प्रश्नाची सुरुवात इफने झालेली असते याचा अर्थ असा असतो की त्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये काहीतरी एक्स्ट्रा सांगितलं गेलंय आणि काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिल्या गेलेली आहे. जरी ती दिलेली असेल तर ती फक्त आणि फक्त त्याच पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये यूज होऊ शकते, रेस्ट ऑफ द क्वेश्चन्स मध्ये तिला यूज करता येणार नाही, असा मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला लोकांना सांगितलेला आहे. ओके फाईन. सो इफ मॅन्युफॅक्चरर सी डझंट मेक शीट्स, त्याचा जर शीट्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर त्याचा वाटा नसेल, तर मग आपल्याला विचारलंय व्हॉट इज द रेशो ऑफ द ऍव्हरेज प्रोडक्शन ऑफ द शीट्स. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, शीट्सचं ऍव्हरेज मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्यानंतर कॉइल्सची ऍव्हरेज मॅन्युफॅक्चरिंग यांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. कधीचा, तर 1999 बद्दल बोललं जातं. या ठिकाणी लक्षात घ्या सर, इथं जर आपण टॉपला लिहिलं 1999 बद्दल बोलल्या जाते. मग आपण पहिले काय करायचं सर, 1999 मध्ये जे शीट्स आहेत म्हणजे ब्ल्यू लाईन जी आहे ती किती आहे सर, इट इज 22 मिलियन. ओके नो प्रॉब्लेम सर. आणि कॉइल्स जर आपण बघितले तर ते आहे सर 20 मिलियन टन्स. आता अकॉर्डिंग टू द डिप्लोमॅटिक पार्ट ऑफ आवर टेबल इज व्हॉट, की आय एम हॅव्हिंग अ 5 मॅन्युफॅक्चरर, बट शीट्स मध्ये सी चा वाटा नाहीये, म्हणजे इथं फक्त 4 मॅन्युफॅक्चरर आहे. सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असं आपल्याला या ठिकाणी करायचंय. बट इथं 4च राहिले, पण इकडे कॉइल्स मध्ये मात्र सी चा वाटा नाहीये असं काही बोललं गेलेलं नसल्यामुळे ते 5 मॅन्युफॅक्चररचा वाटा जो आहे तो या ठिकाणी आहे, अशा पद्धतीने आपण कन्क्लूड केलेले. मग सर याला म्हणायचंय 4×5 20, त्याच्यानंतर 4×5 20 इथे घेतलं सर, याला 5×4 20 म्हणायचं. म्हणजे याचा डेसिमल एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला इकडे 0 ऍड करायचा. 5×1 5, 5×1 5, 5×8 40. सो माय डिअर स्टुडंट्स, इट इज 11/8 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ऍक्च्युअली ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आपल्याला मिळेल. चालेल ओके फाईन सर, पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, व्हॉट इज द ऍव्हरेज अॅन्युअल रेट ऑफ इन्क्रीज इन द स्टील प्रोडक्शन बिटवीन 98 अँड 2000. आता 98 पासून 2000 मध्ये जो स्टीलचा जो प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये झालेला जो इन्क्रीज आहे, ऍव्हरेज इन्क्रीज 1998 पासून तर 2000 पर्यंत झालेला इन्क्रीज जो आहे ऍव्हरेज इन्क्रीज तो किती टक्के आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. सर 1998 च्या बाबतीत जर बघितलं आपण तर 18 आणि 17 जर बघितलं तर 35 मिलियन टन्स एवढं होतं. त्याच्यानंतर जर 2000 मध्ये आपण गेलो तर 25 आणि 24 यांचं ऍडिशन जर बघितली तर 49 होते. मग सर 35 एकूण 50 झाले, म्हणजे सर कितीने वाढले, सो डेफिनेटली 14 ने वाढले. एवढा इन्क्रीज झालाय. कोणावर झालाय, तर हा 35 वर झालाय. सर 7 दुनी 14 आणि 7×5 35. 2/5 जर आपण या ठिकाणी म्हणलं तर सर 2/5 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 40%. बट त्यांनी विचारताना आपल्याला ऍव्हरेज विचारलंय म्हणून याला डिवायडेड बाय 2 करायचं. सर डिवायडेड बाय 2 का करायचे, बिकॉज आय एम हॅव्हिंग 2 टाइप ऑफ द प्रोडक्ट, स्टील शीट आहे आणि स्टील कॉइल्स आहे. म्हणून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर आपण या ठिकाणी केलं तर सर 20% ऍव्हरेज इन्क्रीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इन 2000 सर आपल्याला 2000 बद्दल बोललं गेले. आता मतलब राईट नाउ दिस, इन 2000 डी प्रोड्यूस 7.5 मिलियन टन्स ऑफ द स्टील शीट. म्हणजे 2000, आता सगळ्यात पहिले जर 2000 बद्दल बोललं जात असेल तर टॉपला आपण या ठिकाणी 2000 लिहिलंय. आणि सर 25 आणि 24 एकूण 50 मिलियन टन्स असं या ठिकाणचं जे काही टोटल स्टील प्रोडक्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलंय. बरं फाईन, आता इथपर्यंत आलोय. त्याच्यानंतर आपल्याला डी बद्दल बोललं जातं. इकडे जर आपण बघितलं तर डी चा वाटा 25% आहे. सर आता आपल्याला जर डी कॅल्क्युलेट करायचं असेल तर डी इक्वल टू याला म्हणायचं 1/4 ऑफ 49 जर आपण केलं तर सर डी चं टोटल प्रोडक्शन आपल्याला मिळालं 12.25
मिलियन टन्स. लक्षात ठेवा हे जे आहे तर 1/4 आहे कोणाचे, तर हे 49चे जे आहे तर 1/4 आहे. 12.25 मिलियन टन्स एवढं जे काही प्रोडक्शन आहे ते आपलं डीचं झालंय. बरं याच्यामध्ये डीचा जो वाटा आहे, आता ऍज युजल इथं पण आपल्याला काय करावं लागेल सर, याच्यामध्ये शीट्स काही आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे तर आपल्याला कॉइल्स जे आहे तर कॉइल्स पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. बरं यामध्ये आपल्याला हे कॅटेगराईज करता आलं नसतं, पण हे कॅटेगराईज का करता येतं आपल्याला की शीट्स किती आणि स्टील कॉइल्स किती, कारण इथं म्हटलं डी प्रोड्यूस 7.5 मिलियन टन्स ऑफ द शीट्स, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला 7.5 करायचं आहे. बरं इथं 7.5 जर झाला सर 12 मधून जर 7.5 झाला तर इथं 4.75 आपल्याला मिळतील. 7 आणि 4 11 आणि 12 म्हणजे 12.25 मिलियन टन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आफ्टर दिस आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर हा जो 4.75 आहे ना, हा 4.75 एक्झॅक्टली किती टक्के आहे असं विचारलंय आपल्याला. कोणाच्या, तर ओके शेअर इन द टोटल प्रोडक्शन ऑफ द स्टील कॉइल्स, जेवढे स्टील कॉइल्स आहे इन 2000. आता 2000 चा जर आपण कॉइल्सचा विचार केला इट इज जस्ट 24 मिलियन टन्स. मग सर आता इथं बघा पर्सेंटेज कॅल्क्युलेशन, आज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की कसे कॅल्क्युलेट केले जातात पर्सेंटेज, तर त्याच्यासाठी काय करायचं सर 24 विल रिमेन सेम ऍट द बॉटम. 4.75 जो आहे याला वरती आपण जर 4.8 असं जर म्हटलं तर याला आपण 24 दुनी 48. इन दॅट केस माझं उत्तर या ठिकाणी 20% झालं असतं. पण ट्रस्ट मी 20% केव्हा झालं असतं, जर 24 खाली आहे आणि वरती 4.8 आहे तर हे 20% झालं असतं. बट ऍक्च्युअली इट इज लेस दॅन 4.8, सो दॅट्स वाय युअर पर्सेंटेज इज ऑल्सो लेस दॅन 20. सो दॅट्स वाय लेस दॅन 20 बट ऍक्च्युअली व्हेरी क्लोज टू 20. जर अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन जर आपलं झालं सो इट इज गोइंग टू बी डन, की इथं आपल्याला 20% पेक्षा थोडासा कमी जर बोलला तर 19.79% असं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. सो वी वर टॉकिंग अबाउट दिस, तर अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला बघायला मिळतंय. सो लेस दॅन 20% बट व्हेरी क्लोज टू 20%. ऑप्शन नंबर डी हे उत्तर आपल्याला मिळेल. ओके फाईन. आता जातोय सर आपण नेक्स्ट डी आहे. पुढचा डी आहे जो आपल्याकडे आलाय, अगेन वी आर हॅव्हिंग टू टाइप ऑफ द ग्राफ्स. पहिला जो ग्राफ आहे इट्स लिनियर ग्राफ आहे किंवा लाईन ग्राफ आहे. दुसरा जो आहे तो एक टेबल दिसतोय. टेबलमध्ये वी आर हॅव्हिंग रेशो दिलेले आहेत आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याला एकदा प्रॉपरली बघून घेऊयात की सर लाईन ग्राफ मध्ये एक्झॅक्टली काय दिलंय आणि त्याच्यानंतर या टेबल ग्राफ मध्ये एक्झॅक्टली काय दिलंय. लाईन ग्राफ मध्ये जे दिले आपल्याला ते वरती दिले बघा, द ग्राफ गिवन बिलो रिप्रेझेंट द प्रोडक्शन अँड द सेल्स इन टर्न्स ऑफ द कंपनी ए. एक्झॅक्टली सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा सर, हा जो टेबल आपल्याला दिलाय हा टेबल फक्त कंपनी ए बद्दलचा दिलाय. म्हणजे टेबल इन द सेन्स हा लाईन ग्राफ जो दिलाय हा फक्त कंपनी ए बद्दलचा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलंय की कंपनी ए चं नेमकं प्रोडक्शन किती आहे, कंपनी ए चा नेमका सेल किती आहे, एवढी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे जे कॅल्क्युलेशन आहे किंवा हे जे आपल्याला दिलेला जो डेटा आहे हा डेटा नेमका कसा आहे. तर इथं वरती आपण इंडेक्स जर बघितला तर प्रोडक्शन इज ऍक्च्युअली गिवन इन रेड लाईन आणि जो सेल झालाय कंपनी एचा तो इट इज ऍक्च्युअली गिवन इन द ब्ल्यू लाईन. मग आता अशा पद्धतीने जर आपण विचार या ठिकाणी केला की सर हे पर्सेंटेज म्हणजे इट इज ऑल अबाउट व्हॉट, इट इज ऑल अबाउट कंपनी ए. बरं पुढे काय म्हटलं जाते बघा, फ्रॉम 2006 to 2001. ओके, द टेबल गिवन बिलो रिप्रेझेंट, टेबल काय सांगतो आपल्याला, द टेबल गिवन बिलो रिप्रेझेंट द रेशो ऑफ द प्रोडक्शन ऑफ द कंपनी ए टू दॅट ऑफ द कंपनी बी. आपल्याला या ठिकाणी बोलले जाते. म्हणजे सर टेबलमध्ये कंपनी ए आणि कंपनी बी चा हा रेशो आपल्याला या ठिकाणी दिलाय. लक्षात घ्या इथं कंपनी ए चा हा रेशो असेल आणि कंपनी बी चा हा रेशो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. पेनचा कलर थोडासा चेंज करतो म्हणजे तुम्हाला दिसायला थोडंसं सोपं जाईल. बघा इथं जे आहे तर इथं आपल्याला दिले कंपनी ए दिलेली आहे आणि ही कंपनी बी चा रेशो आहे. सेलचा पण कंपनी ए इज टू कंपनी बी चा हा रेशो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे लक्षामध्ये. ओके सर, मग आता पुढे जर आलो आपण, पुढे काय म्हटलं जाते बघा आता की सर याच्यातून या लाईन ग्राफ मधून आपल्याला काय कळतं, तर लाईन ग्राफ मधून आपल्याला कंपनी एचं प्रोडक्शन आणि कंपनी एचा सेल कळेल आणि या टेबल नुसार आपल्याला कंपनी एचं प्रोडक्शन बरोबर कंपनी बी चं प्रोडक्शनचा रेशो दिलाय आणि कंपनी एच्या सेल बरोबर कंपनी बी च्या सेलचा रेशो दिलाय. मतलब इन दॅट केस आपल्याला ए वरून बी चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करता येईल. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल, आपल्याला पहिले या ठिकाणी जो आहे ना तो टेबल एकदा तयार करून घ्यावा लागेल. सर टेबल तयार करताना आपल्याला या ठिकाणी पहिले कसा टेबल आता तयार होणार ते एकदा बघूयात आपण, कारण हा जो डेटा दिला आपल्याला हा ए चा आहे. मग मी काय करणार आता पहिले या ठिकाणी इयर्स
आपण एकदा इयर्सचा कॉलम या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण जर घेतलं समजा प्रोडक्शन या ठिकाणी घेतोय. सर प्रोडक्शन जर आपल्याला घ्यायचं असेल, प्रोडक्शन या ठिकाणी ए कंपनीचं दिलंय, त्याच्यानंतर इथं बी कंपनीचं दिलंय, प्रोडक्शनचा कार्यक्रम या ठिकाणी संपलाय. त्याच्यानंतर सर इथं सेल्सचे जे आकडे दिले ते पण आपल्याला ए आणि बी चे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर असा एक टेबल तयार करून घेतोय आपण सर्वप्रथम. आणि इयर्स किती दिले आपल्याला 2006. आता बघा इथं घेतलंय सर आपण 2006 असेल, त्याच्यानंतर इथं घेतलंय सर 2007 असेल, त्याच्यानंतर इथं घेतलंय सर आपण 2008 असेल, त्याच्यानंतर इथं घेतलंय आपण 2009 असेल, त्याच्यानंतर पुढे घेतलाय सर 2010 असेल आणि त्याच्यानंतर फायनली आपल्याला या ठिकाणी जो दिलाय तो दिलाय 2011. अशा पद्धतीचा एक टेबल आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यावं लागेल. ट्रस्ट मी, हा टेबल जर आपण एकदा तयार केला, हा टेबल तयार करायला आपल्याला पर्सनली जो वेळ लागणार आहे तो वेळ किती लागणार आहे, तर तो लागेल आपल्याला 1 मिनिटाचा वेळ लागेल. 1 मिनिटात जर एकदा तुमचा हा टेबल रेडी झाला, त्याच्यानंतर पुढच्या 1 मिनिटात सगळी प्रश्न तुमची या ठिकाणी सॉल्व्ह होणार, एवढं मात्र नक्की. मग सर तो टेबल युजुअली कसा तयार केला जाईल ते आता आपण बघूयात. आपण पहिले रेशो लिहून घ्यायचे. सर इथं 5 आहे, इथं 4 आहे, त्याच्यानंतर इथं 8 आहे, इथं 7 आहे, त्याच्यानंतर सर इथं 3 दिलाय, इथं 4 दिलाय, त्याच्यानंतर इथे 11 दिलाय, त्याच्यानंतर इथे 12 दिलाय, त्याच्यानंतर सर इथं 14 दिलाय, त्याच्यानंतर इथे 13 दिलाय, त्याच्यानंतर सर इथे 13 दिलाय आणि इथे 14 दिलाय. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पुढे आलोय सर इथं 2 दिलाय, इथं 3 दिलाय, त्याच्यानंतर इथं 11 दिलाय, इथं 12 दिलाय, त्याच्यानंतर इथं 9 दिलाय, इथं 14 दिलाय. आता हे आकडे मी थोडे छोटे लिहितोय. 4:5 या ठिकाणी दिलेला आहे, इथं 10:9 दिलेला आहे आणि इथं 1:1 दिलाय. सो अकॉर्डिंग टू द लाईन ग्राफ, या लाईन ग्राफ मधून मला प्रोडक्शनचे आकडे भेटणार आहे. कोणाचे? कंपनी एचे. रेड लाईन जी आहे प्रोडक्शनची आहे ती 1 बाय 1 या ठिकाणी मी पुट करतो. सर इथं 750 आले, त्याच्यानंतर इथं 800 आले, त्याच्यानंतर सर इथं 600 आले, 600च्या नंतर आपल्याला इथं या ठिकाणी 550 दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर बघितले तर इथं 700 दिलेले आहेत, त्याच्यानंतर पुढे जर बघितले तर 650 दिलेले आहेत. सर 5 15 5 75 होता, 15 चौक 60, 600 इथं मिळाले. 8 म्हणजे 800 असतील तर 7 म्हणजे 700 असतात, 3 दुनी 6 असतात तर 4 दुनी 8 असतात, 11 5 55 असतील तर 12 5 60 असतील, 14 5 70 असेल तर 13 5 65 असणार, 13 5 65 असेल तर 14 5 70. सो माय डिअर स्टुडंट, अशा पद्धतीने एच्या आकड्यावरून आपल्याला बी चे जे प्रोडक्शनचे आकडे आहेत ते या ठिकाणी मिळालेले आहेत. राईट नाउ आता आपल्याला जो ब्ल्यू लाईन या ठिकाणी दिली, ती ब्ल्यू लाईन सांगते की सेल किती झालाय, तर ते सेलचे आकडे आपण या ठिकाणी पुट करतोय. सर हे झाले 300, त्याच्यानंतर सर हे झाले 550, त्याच्या पुढे जर आलो तर हे झाले सर 450, त्याच्या पुढे जर आलो आपण तर हे झाले 400, त्याच्यानंतर पुढे जर आलो तर हे झाले सर 500, त्याच्या पुढे जर आलो तर हे झाले 550. तो एक म्हणजे 550 तर हा इकडचा म्हणजे पण 550 झाला. 10 5 50 तर 9 5 45 या ठिकाणी मिळाले. 4 म्हणजे 400 तर 5 म्हणजे 500 या ठिकाणी मिळाले. 9 5 45 तर 14 5 70 पण या ठिकाणी मिळाले. यांचंही काम या ठिकाणी झालेलं आहे. ते रेशो पण मी थोडक्यात कट करून टाकतो. 11 5 55 होतात तर 12 5 60 झाले. सर 15 दुनी 30 होतात तर 15 3 45 झाले. अशा पद्धतीने हा टेबल जो आहे आपला या ठिकाणी झालेला आहे कंप्लीट. एकदा हा टेबल जर मी रेडी केला, हा टेबल रेडी करायला माय डिअर स्टुडंट्स लिटरली आपल्याला जेव्हा आपण स्वतःसाठी करणार आहात, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली वेळ जास्त जाणार आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी करणार आहात लिटरली 1 मिनिट इज मोर दॅन इनफ. 1 मिनिटामध्ये हा पूर्ण टेबल आपला या ठिकाणी रेडी होणार म्हणजे होणार. ओके फाईन. आता बघा प्रश्न आपल्याला काय बोलला जातोय, सर व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज इन्क्रीज इन द प्रोडक्शन ऑफ द कंपनी ए इन टर्म्स फ्रॉम द इयर 2009 टू द प्रोडक्शन ऑफ द कंपनी ए 2010, म्हणजे 2009 पासून 2010 पर्यंत झालेला जो इन्क्रीज आहे तो किती टक्के आहे. आता कंपनी ए बघा 2009 ला जर आपण या ठिकाणी बघितलं सर 550 होता, त्याच्यानंतर 2010 ला जर आपण तो बघितला तर किती झालाय, तर सर तो 700 झालेला आहे. लक्षात ठेवा सर 550 चा 700 झाला, कितीने वाढलाय, तर सर तो 150 नी वाढलाय. एवढं लक्षात घ्या, 150 ने वाढलाय. कोणावर वाढलाय, तर तो 550 वर वाढलेला आहे. सर 0 गेला, याला म्हणायचं सर 5 त्रिक 15 आणि 5 11. माय डिअर स्टुडंट 4 नंबरचा जो टेबल आहे आपला पर्सेंटेजचा तो तुम्ही सगळ्यांनी पाठ केलेला आहे असं मी गृहीत धरून चाललोय. जर सिलेक्शन हवा असेल आपल्याला तर आपल्याला ते करावं लागेल, हे लक्षात ठेवायचंय. सर 3/11चा जो रिझल्ट आहे तो ऍक्च्युअली 27.27% या ठिकाणी आलेला आहे. मग सर 27.27% ला अप्रॉक्सिमेटली जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं तर ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा 550चा जो प्रोडक्शन होता तो 700 झालाय, म्हणजे 150 ने वाढलाय. कोणावर वाढलाय, ऑब्व्हियसली 550 वर वाढलाय. याचा फ्रॅक्शन काढलं 3/11. 3/11 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहित आहे 27.27%. दॅट्स वाय युअर आन्सर इज 27% बिकॉज अप्रॉक्सिमेटली आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे.
ओके सर, नो प्रॉब्लेम. आता मी काय केलंय तुम्हा लोकांसाठी नेहमीप्रमाणे, कारण तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वेळेला स्लाइड मागे पुढे घेऊन जायची गरज पडू नये म्हणून मी जो टेबल तुमच्या समोर या ठिकाणी मांडला होता, कुठला टेबल, जो हा जो टेबल मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलाय, याला मी एकदम सुअच्छ पद्धतीने, एकदम स्वच्छ पद्धतीने तुमच्या समोर परत मांडलाय. कारण प्रत्येक वेळेला मला ती स्लाइड मागे घेऊन जायला जमणार नाही किंवा जास्त त्रास होईल आणि तुम्हाला ते बघायला चांगलं वाटणार नाही. म्हणून तो जो टेबल मी या ठिकाणी तयार केलाय, तो टेबल आता प्रॉपर टेबल फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर या ठिकाणी आहे. बस हा टेबल बघायचा आणि प्रश्नांची उत्तरं काढायची. सर, द सेल ऑफ द कंपनी ए 2009 वॉज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ द प्रोडक्शन ऑफ द कंपनी इन द सेम इयर. आता सेल जर बघितला आपण कधीचा, सर 2009चा. 2009चा जो सेल आहे कोणाचा, तर तो आहे सर 400. आपण या ठिकाणी बघू शकतो हा 400 जो सेल आहे हा किती टक्के आहे असं विचारलंय आपल्याला. कोणाच्या, तर प्रोडक्शन ऑफ द कंपनी ए इन द सेम इयर म्हणजे सर 550च्या. अगेन 0 गेला सर, याला म्हणायचं 5 8 40 आणि 5 1 5. सो माय डिअर स्टुडंट, 8/11 ची जर व्हॅल्यू आपण बघितली, इट इज ऍक्च्युअली 72.72%. बट परत एकदा अप्रॉक्सिमेटली म्हणलंय, दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, जेव्हा मी 4 नंबरचा टेबल तयार करून देतो ना, त्या 4 नंबरचा टेबल तयार करत असताना मी नेहमी विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की हा 4 नंबरचा टेबल इज नॉट ओनली फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द अरिथमेटिक और द ओनली पर्सेंटेज वाला चॅप्टर, बट हे सेम जे चॅप्टर आहे किंवा हा सेम जो टेबल आहे, जेव्हा डीआय मध्ये मी पर्सेंटेजचे कॅल्क्युलेशन करणार आहे, तिथं सर्व पर्सेंटेजचे क्वेश्चन, सर्व आय एम टॉकिंग अबाउट सर्व पर्सेंटेजचे जे क्वेश्चन इन डीआय आहे ते त्या 4 नंबरच्या टेबलने सॉल्व्ह होतात, ज्याला फ्रॅक्शनचा टेबल असं म्हटलं जातं. बघा 72.72% ला आपण या ठिकाणी म्हणू शकतो 73%. दॅट्स वाय परत एकदा हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. सर पुढे आलोय, व्हॉट इज द ऍव्हरेज प्रोडक्शन ऑफ द कंपनी बी. आता कंपनी बी चा ऍव्हरेज प्रोडक्शन जे आहे 2006 चं 2011 हे जे आहे याचं विचारलेलं आहे. व्हॉट इज द ऍव्हरेज प्रोडक्शन ऑफ द कंपनी बी इन टर्न्स फ्रॉम 2006 टू 2011. म्हणजे आपल्याला याच्या प्रोडक्शन बद्दल जर विचारलं गेलं असेल तर ऑब्व्हियसली याची ऍडिशन आपल्याला करावं लागेल. सर 7 आणि 7 13, 13 आणि 8 किती होतात, 21, 21 आणि 6 किती झाले 27, 27 आणि 7 झाले 34, 34 आणि 6 किती झाले 40. म्हणजे सर याला जर मी 40 50 म्हटलं आणि 1 2 3 4 5 6 जर आपण याला केलं तर सर 6 6 36 होतात. त्याच्यानंतर इथं जर बघितलं 4 तर 6 7 42 होतात आणि 6 5 30 होतात. म्हणजे सर 675. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. बस सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन करून मला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे. सर पुढे विचारलंय, व्हॉट इज द रेशो ऑफ द टोटल प्रोडक्शन ऑफ द कंपनी ए टू द टोटल प्रोडक्शन ऑफ द कंपनी, टोटल सेल ऑफ द कंपनी ए बद्दल बोलल्या जाते. म्हणजे एचा टोटल प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर एचा टोटल सेल याच्याही बद्दल आपल्याला विचारले गेले. परत एकदा आपल्याला याची ऍडिशन या ठिकाणी करायची आहे. सर इथं जर आपण बघितलं तर 7 आणि 8 15, 15 15 आणि 6 किती होतात 21, 21 आणि 5 किती झाले, तर हे झाले सर 21 आणि 5 26, 26 आणि 6 किती होता 32, 32 आणि 7 किती झाले, तर हे झाले सर 3900. त्याच्यानंतर हे 50, हे 50, हे 50, 150 जर आपण याच्यामध्ये ऍड केले, सो माय डिअर स्टुडंट याचा जे रिझल्ट आहे तो आपल्याला मिळालेला आहे 40 50. ओके ठीक आहे. सेलचं पण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 5 आणि 3 8 आणि 4 12 आणि 4 16, 16 आणि 5 21, 21 आणि 5 किती झाले 21 आणि 5 झाले 2600. हे 50 50 50 जर 150 ऍड केले आपण याच्यामध्ये, सो माय डिअर स्टुडंट हे पण आपल्याला किती मिळतात 2750 मिळतात. 0 0 कॅन्सल करून टाका. 5 8 40, 5 1 5, त्याच्यानंतर 5 5 25, 5 5 25, 81 55 हे जे उत्तर आहे आपल्याला या ठिकाणी मिळालंय. सर ऑप्शन नंबर ई जे आहे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. वन्स युअर टेबल इज रेडी ना, इट इज ऍक्च्युअली व्हेरी इझी टू सॉल्व फॉर द ऑल क्वेश्चन्स. ओके. त्याच्यानंतर विचारलंय सर, व्हॉट इज द रेशो ऑफ द प्रोडक्शन ऑफ द बी इन टर्न्स इन द इयर 2006. 2006 चं जर आपण बीचं प्रोडक्शन बघितलं तर सर ते आपल्याला दिलेलं आहे 600. ओके नो प्रॉब्लेम. टू द प्रोडक्शन ऑफ द बी 2008 दिलंय. 2008 जर आपण बघितलं तर सर ते आपल्याला 800 दिलेलं आहे. म्हणजे डेफिनेटली 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8 अशा पद्धतीने 3 4 असा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. चालेल. ओके फाईन. पुढे जातोय सर आपण. चला आता पुढचा आणि आजच्या लेक्चर मधला तिसरा आणि शेवटचा डीआय जो आहे, युजली मी 3 डीआय घेत असतो, हा त्यातला तिसरा डीआय आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो डीआय आहे हा बेसिकली टाइम स्पीड अँड डिस्टन्स वर आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं की सर टाइम स्पीड अँड डिस्टन्सशी रिलेटेड असलेला जो डीआय आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं की सर आता काही लोक असे म्हणतील, आता तुमच्यापैकी जे व्हिडिओ या ठिकाणी बघताय त्यातल्या काही लोकांचा टाइम स्पीड अँड डिस्टन्स झालेलं नाहीये, काही लोकांचा टाइम स्पीड अँड डिस्टन्स झालंय. पण ट्रस्ट मी, टाइम स्पीड अँड डिस्टन्सचं चॅप्टर खूप मोठं आहे, पण इथं जी कन्सेप्ट यूज होणार आहे ती खूप छोटीशी कन्सेप्ट आहे. ती फक्त लक्षात घ्यायची आपल्याला की सर आपल्याला कुठल्याही व्हेकलने
किती अंतर कव्हर केलंय हे कॅल्क्युलेशन जर आपल्याला काढायचं असेल, डिस्टन्स जर काढायचं असेल तर स्पीड इंटू टाइम आपल्याला करावं लागतं. हा आपला एकमात्र फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. पण त्यालाच आपण वेगळ्या पद्धतीने जर पुट केलं की सर एखाद्या व्हेकलची स्पीड जर आपल्याला काढायची असेल तर त्याला डिस्टन्स अपॉन टाइम करावं लागतं. व्हेरी ट्रू. आणि त्याच्यानंतर सी जर आपण बघितलं की सर एखाद्या गाडीने किती टाइम घेतलाय ते अंतर कव्हर करण्यासाठी तर डिस्टन्स अपॉन स्पीड, अशा पद्धतीचे हे 3 फॉर्म्युले जे आहे हे फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. याच्यापेक्षा जास्त गरज आपल्याला पडत नाही. युजली आता हा पण जो डी आहे त्यातल्या त्यात अजून खूप सोपा आहे. का माहिती का? कारण तुम्ही जर वरती जर इन्स्ट्रक्शन वाचल्या, स्टडी द फॉलोइंग ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन असं म्हणलंय. इन बार ग्राफ द टाइम इन आवर्स गिवन, म्हणजे याच्यामध्ये कंपनी जी काही व्हेकल आहे, व्हेकल ABCDEF, हा जो आहे ब्ल्यू लाईन म्हणजे डे 1 ला किती तास प्रवास केलाय आणि त्याच्यानंतर रेड लाईन म्हणजे डे 2 ला किती वेळ प्रवास केलाय त्याचा टाइम दिलाय. आणि लक्षात ठेवा तो टाइम आपल्याला इन आवर्स मध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जर दिले या टेबलमध्ये व्हेकल ABCDEF ने डे 1 आणि डे 2 ला किती अंतर इन किलोमीटर, इथे वरती ऑलरेडी दिलंय. ते अंतर जे दिले आपल्याला ते इन किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. तर इन किलोमीटर मध्ये किती अंतर कव्हर केलंय ते किलोमीटर दिलंय. मतलब थोडक्यात जर सांगायचं झालं तर इथं आपल्याला अंतर कॅल्क्युलेट करायची गरज नाही, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायची गरज नाही, इट इज ऑलरेडी गिवन. त्याच्यानंतर इथे आपण बघितलं तर टाइम कॅल्क्युलेट करायची गरज नाही, इन आवर्स इट इज ऑल्सो ऑलरेडी गिवन. अशा पद्धतीचा हा डेटा आहे. म्हणजे इथं सगळ्यात जास्त काम जर आपल्याला करायचं असेल या फॉर्म्युलाचा विचार परत एकदा करा. डिस्टन्स साठी आपल्याला करावं लागतं S इंटू टी म्हणजे स्पीड इंटू टाइम, स्पीड साठी करावं लागतं डिस्टन्स अपॉन टाइम आणि टाइमासाठी करावं लागतं सर डिस्टन्स अपॉन स्पीड. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं लिटरली आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचंय ते कॅल्क्युलेशन कशाचं करायचंय बघा, आपल्याला फक्त स्पीडचं कॅल्क्युलेशन करायचंय. कारण बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या. तर स्पीड कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला सर्वात जास्त फॉलो होणारा जो फॉर्म्युला या ठिकाणचा तो आहे सर डिस्टन्स अपॉन टाइम. आणि डिस्टन्स इज ऑलरेडी गिवन, इव्हन टाइम इज ऑल्सो ऑलरेडी गिवन. त्याच्यासाठी काही वेगळी मेहनत करायची गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये. तर आता आपण बघूया, जरी माझं टाइम स्पीड तुमच्यापैकी काही जे लोक या ठिकाणी बघताय त्यांना जरी असं वाटत की सर आमचं हे चॅप्टर अजून झालेलं नाहीये टाइम स्पीड अँड डिस्टन्स, डोंट वरी. फक्त एवढा पॉईंट लक्षात ठेवा की स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी डिस्टन्सला आपण आपल्याला काय करायचं आहे तर टाइम करायचं आहे. यू कॅन व्हेरी वेल सॉल्व. आपल्याला आरामात हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करता येतं. प्रश्न असा आहे सर की विच ऑफ द फॉलोइंग व्हेकल ट्रॅव्हल ॲट द सेम स्पीड ऑन द बोथ डेज. आपल्याला असं विचारलंय की कुठली अशी गाडी आहे या ठिकाणी किती गाडी या ठिकाणी सेम स्पीडने या ठिकाणी काय करते अंतर कव्हर करते. सो ऑब्विसली आता इथं जर बघितलं आपण याचा टाइम सारखा आहे 15 तास, सॉरी 15 म्हणजे 16 तास आहे. पण या ठिकाणी बघा इथं डे 1 ला अंतर वेगळं आहे आणि डे 2 ला अंतर वेगळं आहे. जर टाइम सारखा आहे तर डिस्टन्स पण सारखा असला असतं तरच दोघांची स्पीड सारखी होऊ शकते. म्हणून ए जो आहे तो ऑड मॅन आउट या ठिकाणी झालेला आहे. सर बीचा जर आपण विचार केला तर बी ने 516 एवढं अंतर कव्हर केलेलं आहे पहिल्या दिवशी आणि 774 एवढं अंतर कव्हर केलंय दुसऱ्या दिवशी. सर बीचं पहिल्या दिवशीची जे आहे नंबर ऑफ आवर्स किती आहे तर 10, 11, 12 म्हणजे इथं 12 तास लागलेले आहेत. आणि सर इथं जर बघितले तर 15, 16, 17, 18 तास आपल्याला या ठिकाणी लागलेले आहेत. मग आता जर बघितलं 12 चौक 48 झाले, 12 त्रिक 36 म्हणजे सर 43 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने पहिल्या दिवशी काम झालंय. सर 18 चौक 72 होतात, त्याच्यानंतर किती उरले 5, 18 त्रिक 54 म्हणजे सर 43 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं ना माय डिअर स्टुडंट तर दोन्ही दिवशी व्हेकल बी ने 43 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने या ठिकाणी अंतर जे आहे ते कव्हर केलंय. सर ऑप्शन नंबर डी जे आहे हे आपलं उत्तर आहे. बाकी चेक करायची गरज आपल्याला या ठिकाणी पडणार नाही. चला पुढे जातोय सर. रेकॉर्डेड लेक्चर आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला कुठली की सर हा जो वरती दिलेला जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावर आपल्याला फोकस करायचंय की स्पीड जर कॅल्क्युलेट करायची असेल आपल्याला तर स्पीड कॅल्क्युलेट करत असताना डिस्टन्स अपॉन टाइम करणं हे जे आहे हे एवढं आपल्यासाठी जास्त मोर दॅन इनफ आहे. त्याच्यामधून आपल्याला उत्तर मिळून जाणार. सर व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन द स्पीड ऑफ द व्हेकल ए ऑन डे 1. आता बघा आता ए जो आहे एचा डे 1 ची जी स्पीड आहे ती असेल, याचा डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. व्हेकल सी ऑन सेम डे म्हणजे सी जो आहे डे 1 यांच्यातला डिफरन्स आपल्याला जो आहे तो युजली या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा डिफरन्स कसा काढणार, स्पीड काढायची ना, डिस्टन्स अपॉन टाइम करा. डे 1 ला किती डिस्टन्स कव्हर केलंय 832 कव्हर केलंय. बरं किती तासामध्ये कव्हर केलंय तर 16 तासामध्ये कव्हर केलंय. म्हणजे सर 1685 आणि 16 दुनी 32 म्हणजे 52 किलोमीटर पर आवर असं आपल्याला स्पीड मिळालेली आहे. बरं सी आता डे 1 ला जर सी ला बघितलं आपण तर किती आहे सर 693 एवढं अंतर कव्हर केलेलं आहे. आणि सी जो आहे डे 1 चे जर नंबर ऑफ आवर्स आपण बघितले तर सर 11 आहे. म्हणून याला म्हणायचं 11 सकी 66 आणि 11 3 33 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन झालंय. यांच्यातला जर डिफरन्स काढला आपण तर 8 आणि 3 जर बघितलं तर सर 11 किलोमीटर पर आवर अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. हे 8 आणि हे 3 म्हणजे ऑप्शन नंबर सी जे आहे हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. डिस्टन्स अपॉन टाइम मायनस डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू त्यांच्या स्पीड मधला डिफरन्स जो आहे
तो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. चलो फाईन. ओके, पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. व्हॉट इज द स्पीड ऑफ द व्हेकल डे इन टर्म्स ऑफ द मीटर पर सेकंड. यस, ऑब्विसली बघा किलोमीटर, आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये किलोमीटर पर आवर मधून जर आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलंय की जो काही आकडा आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे त्याला जर फक्त आपण 5/18 ने जर मल्टिप्लाय केलं सो इट इज गोइंग टू कन्वर्टेड इन टू द मीटर पर सेकंड. आणि वाईस वर्सा जर आपल्याला समजा इन मीटर पर सेकंड दिलेला असेल आणि त्याचं कन्व्हर्जन समजा आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर जी काही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे मीटर पर सेकंड मध्ये त्याला फक्त मल्टिप्लाय बाय 18/5 करा. सो इट इज गोइंग टू बी कन्वर्टेड इनटू किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं जातं. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की सर हा 5/18 किंवा 18/5 कुठून आलाय. सो युजुअली याच्याबद्दल मी नेहमी सांगतो की सर किलोमीटर डिवायडेड बाय आवर्स याचं कंपॅरिझन याला म्हटलं जातं किलोमीटर पर आवर. तर जेव्हा तुम्ही किलोमीटरला जेव्हा मीटरमध्ये कन्वर्ट करतात तर ते मिळतात 1000 मीटर अशा पद्धतीने. आणि जेव्हा एका तासाला तुम्ही एका सेकंड्स मध्ये कन्वर्ट करतात तेव्हा ते मिळतात सर आपल्याला 3600 सेकंड्स अशा पद्धतीने. वरचे 2 0 आणि 2 0 जर गेले तर 2×5 = 10 आणि 2×8 = 36. तर लक्षात ठेवा 5/18 मला अशा पद्धतीने मिळालेला आहे. मला 5/18 आवडतो म्हणून मी घेतलाय असा हा प्रकार नसतो. याच्याबद्दल मी ऑफलाईन लेक्चर मध्ये पण बोललोय. जे नॉन साकारियन लोक जर कदाचित तिथे बघत असतील तर हा 5/18 नेमका आलाय कसा 1000 मीटर अपॉन 3600 सेकंड्स यांचं जे कंपॅरिझन आहे हे कंपॅरिझन मला 5/18 अशा पद्धतीने या ठिकाणी मिळालेलं आहे. चालेल, आता हे रेकॉर्डेड लेक्चर आहे तर हे तुमच्या समोर आहे ऑलरेडी. पण आता क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कोणाबद्दल बोललं जाते. सी डे 2 बद्दल बोललं जाते. सर सी मध्ये जर बघितलं आपण तर 810 किलोमीटर एवढं अंतर कव्हर केलंय. आणि सी जर बघितलं आपण तर 15 16 17 18 सर 18 तासामध्ये या ठिकाणी कव्हर झालंय. सर डिस्टन्स अपॉन जर आपण टाइम केलं तर ही जी स्पीड मला मिळणार आहे ही किलोमीटर पर आवर मध्ये मिळणार आहे. पण जर मला त्याचं कन्व्हर्जन जर समजा मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर आपल्याला 5/18 ने आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग सर 9 दुनी 18 9 9 81 या ठिकाणी मिळाले. परत 9 1 9 9 दुनी 18 या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे वरती झाले सर 10 5 50 आणि खाली जर आपण बघितलं तर 2 दुनी 4 म्हणजे 12 चौक 48 म्हणजे सर 12.5 मीटर पर सेकंड अशा पद्धतीची स्पीड आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. 12.5 ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर असेल. 12.5 कारण 810 डिवायडेड बाय 18 जर केलं असतं फक्त इट इज ओनली द किलोमीटर पर आवर. त्याला जर 5/18 केलं लगेचच्या लगेच तर 50/4 इट मीन्स की मीटर पर सेकंड अशा पद्धतीने उत्तर मिळालंय. ऑप्शन नंबर ई हे उत्तर आपलं आहे. चला ओके फाईन सर, पुढे जातोय आपण. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय व्हेकल एफ ऑन डे सेकंड. आता बघा एफ ने डे सेकंडला अंतर जे कव्हर केलंय ते दिलंय 636. इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द डे 1. आता डे 1 ला किती अंतर कव्हर केलंय 703 केलंय. आपण त्याला अप्रॉक्सिमेटली 700 या ठिकाणी म्हणायचंय. 2 0 गेले सर 7 9 63 7 1 7 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90% हे डिस्टन्स आहे डे 2 चं ऍज कम्पेअर टू डे 1 फॉर व्हेकल एफ. म्हणजे सर ऑप्शन नंबर ई आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. चला ओके फाईन, नो प्रॉब्लेम. पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. व्हॉट इज द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द डी आणि ई ऑन डे सेकंड. चला पहिले तर डी घेतलाय आपण, त्याच्यानंतर ई घेतलाय आपण आणि कोणाचं तर वरती कॉमन मध्ये आपण लिहूया डे 2. मग आता डी जर बघितला आपण तर डी किती सर 765 आहे. ओके, ई किती आहे तर ई दिलाय सर आपल्याला 546 दिलाय. आणि ऑब्विसली स्पीड बद्दल विचारलं गेलंय म्हणून आपल्याला डे 2 डी जर बघितला आपण तर डे 2 जर आपण बघितला तर या ठिकाणी आपण बघा 15 दिलाय. ओके नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपल्याला डी ई काढायचा आहे तो पण डे 2 चा. सर या ठिकाणी जर बघितला आपण 15 पेक्षा 1 ने कमी म्हणजे 14 घेतलाय. ओके नो प्रॉब्लेम. बघितलं जर बघितलं आपण तर 15 5 75 आणि 15 1 15 झाले. त्याच्यानंतर 14 त्रिक 42 झाले. 14 त्रिक 42 14 9 26 असे होतात सर. 17 त्रिक 51 होतात आणि 13 त्रिक 39 होतात. अशा पद्धतीने 17 13 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर बी. चालेल ओके नो प्रॉब्लेम. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम जर आपण केला तर डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी जो आहे तर स्पीडचा रेशो मिळणार आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, आजचे जे काही तीन व्हिडिओ आपण तीन जे एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतले हे पण डबल ग्राफचे होते. युजुअली डबल ग्राफचे डीआय आपल्याला डील करताना जी मनात एक भीती असते की डबल ग्राफला डील करताना खूप जास्त वेळ लागतो. ट्रस्ट मी, त्या डबल ग्राफ मध्ये अशी काही हिंट आपल्याला दिलेल्या असतात की त्या हिंट जर आपल्या लक्षात राहिल्या तर डेफिनेटली आपल्याला खूप जास्त वेळ जो आहे तो या ठिकाणी लागणार नाही एवढं मात्र नक्की. आजचे जे तीन आपण या ठिकाणी बघितले एक्झाम्पल्स त्यांच्या बाबतीत जर थोडक्यात बघायचं झालं तर यस ऑब्विसली ऑफिसर लेवलच्या प्रीला हे डीआय अशा टाइपचे विचारले जाऊ शकतात. मी अजून मिसिंग डीआय पण या ठिकाणी घेणार आहे. मिसिंग डीआय असेल त्याच्यानंतर व्हेरिएबल बेस ज्याच्यामध्ये इक्वेशन तयार करून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. मतलब मेन्स लेवल पर्यंत आपल्याला जायचं. इट इज नॉट
about only the pre level. It is all about the pre as well as mains level, difficult level, commercial DI, we must say that. या सगळ्या टाईपचे DI जे आहे मी तुमच्या या मास्टर स्ट्रोक सिरीज मध्ये या ठिकाणी करून घेणार, ज्याच्यामध्ये ही कॉन्ट लेक्चर सिरीज जी आहे ही अनलिमिटेड, अनस्टॉपेबल अशा ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी चालणार आहे. आजचे जे काही 3 व्हिडिओज किंवा आजचे जे काही 3 एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतले DI चे, सगळे डबल ग्राफचे होते. अजून एक DI मोस्ट प्रोबेबली, अजून एक लेक्चर मोस्ट प्रोबेबली मी डबल ग्राफचं घेणार आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मिसिंग DI कडे. तर प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही या ठिकाणी फॉलो करत राहिले तर तुम्हाला ईच अँड एव्हरी कन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी एकदम 100% क्लिअरली समजणार, एवढं मात्र नक्की. तर आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी 2 मिनिटं 3 मिनिटं तुमच्याशी जी चर्चा केली त्याच्यावर मला असं वाटतं तुम्ही लोकांनी थोडंसं लक्ष जर दिलं किंवा थोडंसं त्याच्या बाजूने जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला माझ्या बाजूने घेतले जाणारे जे एफर्ट्स आहेत ते तुमच्यासाठी जे मी घेतो या ठिकाणी त्याचं थोडंसं चीज तुम्हाला, मला असं वाटतं तुम्हाला कळेल की डेफिनेटली सर आपल्याला या पद्धतीने ट्रीट करताय. सो डेफिनेटली अशा पद्धतीने आपल्यासाठी एवढं केलं जाणारं काम, त्याच्यासाठी आपल्या बाजूने पण थोडंसं अप्रिशिएशन या ठिकाणी पाहिजे. सो लाईक, शेअर आणि कमेंट्स या ठिकाणी नक्की करा. आणि तुमचे काही पर्सनल डाऊट असतील, तुम्ही त्या पण गोष्टी, तुम्ही काही सजेशन जरी असतील इव्हन दो, ते सजेशन्स पण तुम्ही कमेंट थ्रू देऊ शकता किंवा मला पर्सनली मेसेज करून सुद्धा देऊ शकता की सर अशा टाईपचे क्वेश्चन जर आपण या ठिकाणी कव्हर केले सो इट विल बी मोर अँड मोर बेनिफिशियल टू ऑल ऑफ अस. सो डेफिनेटली मी तशा टाईपचे पण प्रश्न जे आहे तुमचे या ठिकाणी 100% क्लिअर करून देणार. 100% तशी प्रॅक्टिस मी तुम्हाला करून घेणार, ज्याच्याने तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये 100% त्याचा फायदा होईल. चालेल, आजच्यासाठी एवढंच. उद्या परत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्या समोर येतो अजून काही क्वालिटी क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत ओके, थँक्यू, बाय बाय, हॅव अ गुड लक आणि प्रिपरेशन जोरात चालू ठेवा. यस, फाईन.